खरंच एक आई झाल्यानंतर आहे ना, आईची किंमत कळते हे बोलतात ना, ते काही खोटं नाही आहे. आणि मी असं का म्हणते ना, चला तर तुम्हाला पुढे सांगते. सो हाय एव्हरीवन, आज आहे ना हेअर वॉश केला होता. त्यानंतर आहे ना मस्त असं पेप्सी खाल्ली, कारण की खूप जास्त गरम होते. आणि त्यानंतर आहे ना मस्त असा भात खाल्ला. आणि मी असं का म्हणत होते, तर हे बघा शोनूला आज आहे ना काय माहिती कुठे काहीतरी लागलं होतं कानामागे, इतकं रक्त येत होतं आणि मी खूप जास्त रडले होते त्यावर. पण म्हटलं की जाऊ दे, आता तो लहान म्हणजे तो बाहेर जातो वगैरे नाही का, बोक्यांमध्ये वगैरे, त्यामुळे त्याला लागला असेल. नंतर मी शांत झाले. पण खरंच आई नसताना सुद्धा आहे ना, म्हणजे मी त्याला इतका जीव लावलाय, पण एका आईची किंमत काय असते ना, मला तेव्हा समजलं. आणि चला मग त्याचबरोबर मी तुम्हाला माझं रुटीनसुद्धा शेअर केलं. आणि त्याला लागलं होतं ना, म्हणून तो सारखा माझ्यापाशी येत होता. आणि त्यानंतर संध्याकाळी जेवणासाठी आहे ना मस्त बटाट्याची भाजी आणि भाकरी केल्या. आणि त्यानंतर हा नेक पीस होता माझ्याकडे खूप दिवसापासून. म्हटलं चला यार ट्राय तरी करावा कसा वाटतोय. आता ॲक्च्युली फंक्शन्स वगैरे पण येतील ना, उन्हाळ्याचा सीझन आला आहे, म्हटलं फंक्शन्स तर येणारच. पण म्हटलं चला 2-3 ज्वेलरी अशी वरच्या हाताला ठेवूयात. सो कसं वाटलं व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. चला मग बाय.